थेट जाऊया, छगन भुजबळ माध्यमांशी बोलतायत. शब्द आहे. मला जेव्हा विचारलं की त्यांचं ते काय चाललं, म्हटलं तर हे काय पक्ष त्यांचे जे आहेत लोक अर्धे जे बरेचसे लोक इकडे आलेले आहेत, त्याच्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे आहेत, जे त्यांची प्रेम करतात त्यांच्यावर, तर त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या सभेला सुद्धा लोक जात आहेत. परंतु काही जरी झालं तरी प्रश्न हा कोणाच्या सहानुभूतीचा नसून देशाचं नेतृत्व खंबीरपणे कोण करू शकताय हा मुद्दा शेवटी जो आहे मतदार विचारात घेतात. आणि ते पाहिल्यानंतर आज तरी जागतिक परिस्थिती असेल किंवा आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत काही परिस्थिती असेल, हे सगळं पाहता मोदी साहेबांसारखा खंबीर नेता जो आहे त्याच्याच बाजूने जे आहेत लोक शेवटी जे आहे मतदान करणार. बाकी मतदानाच्या वेळेला सहानुभूती लोक बाहेर बाजूला ठेवतात आणि देशाचं नेतृत्व कोण करू शकतो, कसं करू शकतो, हा प्रश्न जे पुढे येतो. आपण त्या मुलाखतीत असं देखील म्हणाले की बारामतीची लढाई हे दुर्दैवी आहे. कोणाला असं वाटेल की माझ्यासारखा जे जो पवार साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे, अजित दादांबरोबर काम केलं, मी असं म्हणेन मला फार आनंद झाला असं सांगू? ठीक आहे, नसतं झालं तर बरं झालं असतं. आता एवढं सुद्धा बोलायचं नाही, मग काय बोलू की बरं आहे भांडून द्या असं बोलू. मी म्हटलं नसतं झालं, ही परिस्थिती नसती उद्भवली तर बरं झालं असतं. साहेब, ओबीसीच्या माध्यमातून महायुतीवर तुमचा दबाव तंत्र आहे असं हे करण्यात येते. समता परिषदेच्या अनेकांना उमेदवारी देण्यात त्यांना पुढे ते भुजबळांचा दबाव तंत्र आहे का महायुतीवर, असा प्रश्न. अनेक ठिकाणी मला जिथून निरोप येतात किंवा महायुतीचे पुढारे अगदी मुख्यमंत्री सुद्धा सांगतात, त्या ठिकाणी मी फोन करून सगळ्यांना सांगतोय की शांततेने घ्या. महायुतीचं तुम्ही काम करत असाल पहिल्यापासून तर अशा रीतीनं जे आहे तुमच्या मनाची खंत असेल, राग असेल, व्यक्त करण्याची ही वेळ नाही. या वेळेला महायुतीला मजबूतीनं आपण सपोर्ट करणं ही वेळ. आणि मग त्या लोकांना मी समजवतोय, फोन करतोय. पण नाशिक मधून सर्वात पहिले फॉर्म घेणारे दिलीप खैरे तुमचे कट्टर समर्थक आहे. तुमचे फॉर्म तर काय सगळेच घेऊ शकतात, अनेक लोक फॉर्म घेतात, त्याच्यात काय तुम्ही पण जाऊन फॉर्म घेऊ शकता. आता तुम्ही एवढे म्हणायला की लोकांना फॉर्म सुद्धा घ्यायचा नाही तर फार झालं. आजारी का घेतलं कसं ते बसू आम्ही विचार करू का. परंतु जे माझ्या बरोबरचे आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की महायुती बरोबर जे माझ्या बरोबर आहेत त्यांनी महायुती अडचणीत येईल अशा रीतीने कुठेही वागू नये. पण नाशिकची जागेची अजूनही घोषणा होते, कुठेतरी वाटलं की तुम्ही माघार घेतली आणि आता घोषणा होईल, का अडले कुठे अडले? आता मी तर सांगितलं होतं 20 मे पर्यंत तरी जाहीर करा म्हणून. आता फॉर्म अर्ज भरायला सुरुवात झाली, होईल आता. आता मला वाटतं माझ्यामुळे अडलं असेल म्हणून मी दूर झालो. आता तरी लवकर निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळे एकजुटीनं कामाला लागू. आणि मला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या आहेत निश्चितपणे आम्ही निवडून आणू. नाशिकच्या जागेसाठी गिरीश महाजन यांनी पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली का. महायुतीमध्ये प्रत्येक जण आपलं आपलं मत मांडणार, मुख्यमंत्र्याकडे मांडणार, उपमुख्यमंत्र्याकडे मांडणार, त्याच्यामध्ये गैर काय आहे. एकमेकाच्या विचाराचे देवाणघेवाण तर झालं पाहिजे ना. त्यातून जे आहे मग जे ठरेल त्याप्रमाणे जो आहे उमेदवार टाकला पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही जेव्हा उमेदवार होता तेव्हा सोपं होतं की भुजबळ साहेब नाशिकमधून उमेदवार होते, पण आता तुम्ही माघारी घेतल्यामुळे अनेक उमेदवार पुढे आले आणि अनेक अडचणी ज्या आहेत त्या अजून वाढल्या. असं ठीक आहे, मी त्याच्या काय उत्तर देणार. मनोज जरांगे असं की मराठ्यांची इतिहास पंतप्रधानांना महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावा लागतो, टप्प्याटप्प्यानं असं ना. हो काय हे जरांगे म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय, म्हणून सगळं अख्खा हिंदुस्थान घाबरलाय त्या जरांग्याला. काय सांगतोय, काही बडबडतंय, काही बडबडतंय. त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो. तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे, ओबीसीनी का लढाव. बीडमध्ये जातो ही ओपनची जागा आहे, मग तुम्ही ओबीसी इथं का लढता. मग त्याला हेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत, लोकसभेत
आरक्षण नाही. आता आम्ही सुद्धा येवला ओपन आहे तिथूनच निवडून येतो. समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार. आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्या आता काय सांगायचं आपण. आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता, मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं काहीतरी म्हणाला होता पूर्वी, आठवतं का? आता मोदी साहेबांचे तर एवढ्या जंगी सभा होतात मोठमोठ्या, आणि त्याची तर कोणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या. उगीच आपला बेडकासारखं फुगायचं काय कारण आहे? अहमदनगर मध्ये बॅनर लागले, ओबीसींनी सहकार्य करा, त्यावरती आपला प्रतिकात्मक फोटो तिथल्या राजेंद्र फटोळे ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलंय की तो आपला फोटो. मी काय करू आता? जी काय मागे ही जी लढाई झाली जोरंगे आणि आमची काय त्यातून जे काही ओबीसीचं रान भेटलं तर त्यातून ज्या थोड्याशा ह्या काही घटना घडत आहेत, परंतु आता जे आमचेच लोक असतील तर आम्ही त्यांना सांगेन. आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा कोणाची विचारधारा काय, कोणाची विचारधारा काय, मी काय सांगू ना. माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना मी समजवण्याचं काम करेन. साहेब 10 तारखेला पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर येणार आहे, त्याबाबत काही माहिती आहे? नाही, ते अजून तरी काय मला वाटत नाही तारीख ठरली, पण येणार एवढं निश्चित. मोदी साहेब येणार एवढं निश्चित, तारीख नाही मला माहिती. संजय राऊत म्हणतायत उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली, पूनम महाजन यांना पक्षाकडे केले, 10 वर्षाचे खासदार होते, मागे पण असंच केलं की तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे ना, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. प्रत्येक जण विचार करतो, कामाचं का मूल्यमापन काहीतरी विचार केला असेल त्यांनी, का केलं आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. पण एक आहे की उज्ज्वल निकम साहेब सुद्धा जे आहे एक अतिशय उत्कृष्ट असे वकील आहेत आणि देशाच्या राज्याच्या देशाच्या विरुद्ध गेलेले जे आतंकवादी आहेत त्यांच्या विरुद्ध अतिशय मेहनतीनं आणि यशस्वीरित्या त्याने कोर्टामध्ये बाजू मांडली देशाच्या बाजूने, अतिरेक्याच्या विरुद्ध सुद्धा. आणि त्यांना सुद्धा धोका निर्माण झाला होता. त्याची पर्वा न करता त्याने हे देशसेवा केलेली आहे. त्याच्यामुळे त्या कदाचित ते बक्षीस जे आहे दिलं गेलं असेल. पूनम महाजन आपण बघितलं एका बाजूला पंकजा मुंडे यांचा वनवास संपला आणि पूनम महाजन यांचा वनवास सुरू झाला असं म्हणतात. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, माझ्या तोंडात तसंच टाकताय. साहेब पण एवढा मोठा राजकीय वारसा पूनम महाजन यांना लाभलेला आहे आणि त्यांनाच कुठेतरी तिकीट न देणं हे कुठेतरी भाजपला नाराजी कुठेतरी सामना करावा. आता काय मला माहिती नाहीये ते हे प्रश्न तुम्ही भाजपचे प्रश्न तुम्ही मला विचारता, दुसऱ्याचे प्रश्न आता मी काय सांगू. आणि मग फक्त माझं वाक्य तोडून काहीतरी चालू करायचं हा प्रकार बरा नाही आहे. तुम्ही त्यांना नसेल तिकीट दिलं तर कुठेतरी सामावून घेतील त्यांना, असं वारंवार नाही सोडणार कदाचित त्यांना, असं मला वाटतं. पण पक्ष त्यांचा निर्णय ते घेतील. साहेब अनेक मतदारसंघात अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धमकी देऊन काम करण्यात येतं असा आरोप संजय राऊतांनी केला. मी तर काय असं कधी धमकी दे, आता जे काय ते बोलतात ते सगळं वर्तमानपत्रातून छापून येतं. तुमच्या कुठं धमकी दिली काय, आता प्रत्येक जण काय तिथे बोलतो तर मी काय उत्तर देऊ, मला काही कल्पना. धन्यवाद. तर छगन भुजबळ नाशिकमधून माध्यमांशी बोलत होते. पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. एकूणच लोकसभा निवडणूक आणि त्याचसोबत मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं.